मित्रांनो, एस.के. गुरुजी आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, कोतवाल भरतीच्या या ठिकाणी भरपूर जागा निघणार आहेत. प्रत्येक गावामध्ये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कोतवालाच्या जागा पाहायला मिळणार आहेत पहा. त्यामुळे बघा, जो काय आपल्याकडे टाईम आहे पहा, आता या टाईमामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, या व्हिडिओची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सेपरेट कोतवाल भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. यावर क्लिक करून तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळून जाईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला जॉईन होता येत नसेल तर जो काय आपला नंबर आहे 93 25 23 08 40 या नंबरला मला व्हॉट्सअपला हाय करा आणि कोतवालला जॉईन करा म्हणून असा SMS करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करून घेईल. पदाची नियुक्ती प्रामुख्याने कोणत्या स्तरावरती केली जाते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, महसूल विभाग, गाव पातळी. याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, गाव पातळीवर कोतवाल कोणाच्या आधिपत्याखाली काम करतो? तलाठी आणि पोलीस पाटील. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक क, तलाठी व पोलीस पाटील. जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवण्यास कोणाला सहाय्य करणे कोतवालाचं मुख्य कर्तव्य आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा, कोणाला सहाय्य करणं. तर ऑप्शन क्रमांक ब, ग्रामसेवक आणि तलाठी. ऑप्शन क्रमांक ब याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा, ग्रामसेवक आणि तलाठी. गावामध्ये दौंडी पिटवण्याचं महत्त्वाच्या सूचना पोहोचवण्याचं काम पारंपरिकपणे कोण करतं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, कोण करतं? तर पर्याय क्रमांक कोतवाल. मित्रांनो याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक कोतवाल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, शासकीय अधिकाऱ्यांच्या गाव भेटीच्या वेळी त्यांना आवश्यक ती मदत करण्याचं काम कोण करतं? तर मित्रांनो कोण करतं? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर क, कोतवाल आणि पोलीस पाटील. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, गावाच्या शेतजमिनीच्या पाहणीच्या वेळी पाहणी हंगाम तलाट्याला कोण मदत करतं? तर मित्रांनो कोतवालच याचं काय पहा, ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोतवालाचं मासिक मानधन किंवा वेतन कोणत्या निधीतून दिलं जातं? तर मित्रांनो हे कोणत्या निधीमधून दिलं जातं? तर पर्याय क्रमांक ब, राज्य शासनाच्या महसूल विभागाचं काय पहा, योग्य उत्तर आहे. कोतवालास रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला असतो? रजा मंजूर करण्याचा अधिकार असतो मित्रांनो तहसीलदार आणि संबंधित अधिकारी. पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं कर्तव्य कोतवालाचं नाहीये? खालीलपैकी कोणतं कर्तव्य कोतवालाचं नाहीये? तर गावातील विकासाच्या कामांचा ठेकेदार ठरवणे हे याचं काय पहा, कर्तव्य नाही. बाकी जर पाहिलं, चला पुढील प्रश्न मित्रांनो, गावामधील आपत्कालीन परिस्थिती जसे की पूर, आग इत्यादी बाबत तलाठी प्रशासनाला कोण त्वरित माहिती देतं? तर कोतवाल. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक कोतवाल. नेक्स्ट आहे मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम हा 1966चा आहे पहा. कधीचा? 1966चा. कोतवाल पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीला युनिफॉर्म भत्ता मिळतो का? तर मित्रांनो नियमानुसार जर पाहिलं तर शासनाकडून मिळतो पहा हा. चला, गावामध्ये शासकीय नोटीस किंवा समन्स बजावण्याचं काम कोण पार पडतं? तर मित्रांनो कोण पार करतं? तर लक्षात ठेवायचं आहे पहा, कोतवाल. पर्याय क्रमांक कोतवाल. दररोजची उपस्थिती किंवा कामाचा जो काही अहवाल आहे हा कोणाकडे असतो? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन क्रमांक तलाठी आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा. महसूल दप्तरची ने-आण करणे आणि तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोण करतं? तर ऑप्शन क्रमांक कोतवाल याचं काय होईल, योग्य उत्तर होईल पहा. कोतवालाला कामामध्ये कसूर केल्यास किंवा गैरवर्तन केल्यास बडतर्फ किंवा कमी करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर हा जो काय अधिकार आहे मित्रांनो तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना असतो पहा. चला पुढील प्रश्न मित्रांनो, गावामध्ये महसुली वसुलीच्या कामामध्ये शेतकऱ्यापर्यंत निरोपाची चिठ्ठी पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर हे सुद्धा मित्रांनो कोण करत असतं? कोतवालच करतो पहा. पर्याय क्रमांक पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागाच्या सर्वोच्च जिल्हास्तरीय अधिकारी कोण असतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब, जिल्हाधिकारी याचं योग्य उत्तर पहा. तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गाव पातळीवर प्रशासनाला काय म्हणतात? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, सजा असं म्हणतात पहा. लक्षात ठेवा, सजा. तर रस्त्याची घनता असलेलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 केरळ आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, केरळ याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, सर्वात पहिलं साक्षर राज्य कोणतं आहे? सर्वात पहिलं साक्षर राज्य सुद्धा मित्रांनो केरळचे पहा. पर्याय क्रमांक 1 केरळ. सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात? मित्रांनो सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर लक्षात ठेवायचं आहे, पंचायत समितीचे उपसभापती. जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? मित्रांनो अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती?
तर बलवंतराय मेहता समितीने केली होती पहा. पुढील प्रश्न आहे पहा, ग्रामीण भागामधील देखभाल ही संस्था करते. तर कोणती संस्था करते? तर ग्रामपंचायत मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं ग्रामपंचायत. संपत्तीचा मूलभूत हक्क कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे वगळण्यात आला? तर संपत्तीचा मूलभूत हक्क मित्रांनो 44वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवायचं आपल्याला 44वी घटना दुरुस्ती. भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान रेल्वे गाडी कोणती आहे? तर लक्षात ठेवा मुंबई दिल्ली याचं बरोबर उत्तर आहे पहा. भाषा वर प्रांत रचनेनुसार स्थापन झालेलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणतं पहिलं राज्य आहे? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी पहा आपलं 3 आंध्र प्रदेश बघायचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा आंध्र प्रदेश. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो, असमानता ही राज्यघटनेमधील कोणत्या कलमाने प्रतिबंधित केली? तर कलम 14 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 2 कलम 14. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट व्हेलचा वापर केला आहे? तर ज्ञानी झैल मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्ञानी झैल जनहित याचिका राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार दाखल करता येते? तर 32 आणि 226 दोन्ही कलमानुसार दाखल करता येते पहा. राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर मित्रांनो कोणाला ओळखलं जातं? तर मुख्य सचिव. पर्याय क्रमांक 2 मुख्य सचिव आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश आहे? मित्रांनो कशाचा समावेश आहे? तर लक्षात ठेवायचं आपल्याला पर्याय क्रमांक 4 पंचायत राज याचं बरोबर उत्तर आहे पहा. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर महसूल आयुक्त. लक्षात ठेवा महसूल आयुक्त. जीवाणूपासून कोणता रोग होतो? मित्रांनो जीवाणूपासून कोणता रोग होतो? तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 त्याच्यानंतर निमोनिया, प्लेग आणि कावीळ हे 3 रोग मित्रांनो जीवाणूपासून होत असतात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण इन्फ्रासोनिक लहरीचा वापर करून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतात? तर पाणघोडा, जिराफ, गेंडा वरील सर्व मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळं का दिसतं? तर मित्रांनो या ठिकाणी वातावरण नाही आणि प्रकाशाचं काय होत नाही या ठिकाणी विखुरण होत नाही. म्हणजे वरील दोन्ही पण विधानं बरोबर आहेत पहा 1 आणि 2. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो पहा? तर मित्रांनो किती असतो सर्वांनी लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 120/80 असतो पहा. किती 120/80. चला पुढील प्रश्न मित्रांनो, वाफेच्या इंजिनाचा शोध कुणी लावला? तर वाफेच्या इंजिनाचा शोध लावला जेम्स वॅटनी. कोणी लावला? जेम्स वॅटनी. घड्याळ वेळ दाखवतं, होकायंत्र काय दाखवतं मित्रांनो? तर होकायंत्र दिशा दाखवतं. काय दाखवतं? दिशा. कृष्णा आणि कोयना या नद्याच्या संगमाला काय म्हणतात? तर प्रीती संगम म्हणतात पहा. पर्याय क्रमांक 3 प्रीती संगम. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रक्ताभिसरण या संस्थेचा शोध कुणी लावला? तर विल्यम हार्वेने रक्ताभिसरण या संस्थेचा शोध लावला. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात? तर फॅथोमीटर. काय वापरतात? फॅथोमीटर. मुंगीच्या दंशामध्ये कोणतं आम्ल असतं मित्रांनो? तर मुंगीच्या दंशामध्ये फॉर्मिक आम्ल असतं. पर्याय क्रमांक 4 फॉर्मिक आम्ल असतं पहा. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर लोहाची आवश्यकता असते. लक्षात ठेवा लोहाची आवश्यकता असते पहा. अणूच्या केंद्रकामध्ये मुख्यत्वे काय असतात? तर मित्रांनो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात पहा. पर्याय 1 आणि 2 याचं बरोबर उत्तर आहे पहा. तापमान ही टिंब राशी आहे. मित्रांनो तापमान ही कशी राशी आहे? तर आदिश राशी पहा. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 आदिश राशी. हत्तीरोग हा कशामुळे होतो? मित्रांनो हत्तीरोग कशामुळे होतो? सर्वांनी लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवायचं मेन कारण मित्रांनो हत्तीरोगाचं की ऑप्शन क्रमांक 3 मेटोझुआ. लक्षात ठेवा मेटोझुआ. स्पायरागोरा हे शेवाळ कसं आहे? तर हरित शैवाळ आहे बघा. हरित शैवाळ आहे पहा. कोणत्या तापमानाला सेल्सिअस आणि फॅरनहाइट पद्धतीचं जे काही तापमान आहे ते एकच असतं? तर पर्याय क्रमांक 4 मित्रांनो -40°. -40°. सर्वात जास्त घनतेचं मूलद्रव्य कोणतं आहे? मित्रांनो सर्वात जास्त घनतेचं मूलद्रव्य कोणतं आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 2 पारा. लक्षात ठेवा पारा. पोलिओ हा रोग कशामुळे होतो? तर पोलिओ हा रोग मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विषाणूमुळे होतो पहा. लाळेमध्ये असलेल्या स्रावाचं नाव काय आहे? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. पीडीएफ नसाल घेतलं तर पीडीएफ घ्या. पुढे माहिती सांगतोच. आले असाल तर लगेच फोनपे आणि गुगल पे मध्ये जा. पैशाकडे पाहू नका. पैसे कधी कमावता येतात पहा.
परंतु ही जी काही वेळ आहे पहा, ही वेळ परत येणार नाही पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आणि अचूक अभ्यास करण्यासाठी पहा, आपण या ठिकाणी ₹499 ही बॅच लॉन्च केली पहा. लगे फोनपेमध्ये जा 9325230840 हा नंबर टाइप करा. 499 पेमेंट करा आणि या पेमेंटचा स्क्रीनशॉट याच WhatsAppला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पहा बॅचला जॉइन करून घेईल. पहा लवकरात लवकर निर्णय घ्या. ही वेळ परत नाही पहा. पैसे बघा आपण कधी कमवू शकतो. 499 आपले पेट्रोलला कुठं बाहेर जेवायला गेलो तर लगेच बिल येतं पहा तेवढं. दहावीवर कुठं जर पार्टी-बिर्टी असेल, तर नक्कीच अभ्यासाला लागा पहा. तुमच्या गावामध्ये तुम्हाला चांगली संधी भेटलेली आहे. या संधीचा नक्कीच उपयोग करून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा, परंतु आपल्याला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे पहा. सगळं काही तुम्हाला याच बॅचमध्ये मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या. फोनपेमध्ये जा, लगेच पेमेंट करा, लगेच WhatsAppला हाय करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व काही पाठवून देईल पहा.